स्वच्छतेच्या मोठमोठ्या घोषणा, परंतु वास्तव काय? अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची अवस्था पाहिली तर धक्काच बसेल. प्रभाग क्रमांक 17 मधील अनेक भागांमध्ये शौचालयांची अक्षरशः दुर्दशा झाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. काही ठिकाणी तर शौचालय पाडून सभागृह बांधण्याची मागणीही आता जोर धरते आहे. अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 17 मधील अनेक भागांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हनुमाननगर, परदेशीपुरा, महाजनपुरा, माता खिडकी, औरंगपुरा, आनंदनगर, गांधी आश्रम, खरकाडीपुरा, कुंभारवाडा आणि भातकुली रोड परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था गंभीर असल्याचं चित्र समोर आलं आहे. अनेक ठिकाणी शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव, तुटलेले दरवाजे, बंद पाण्याची व्यवस्था आणि अस्वच्छ परिसरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. काही ठिकाणी शौचालय वापरण्यायोग्यच राहिले नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली असून काही भागांमध्ये निष्क्रिय शौचालय पाडून त्या ठिकाणी सभागृह किंवा अन्य सार्वजनिक सुविधा उभारण्याची मागणी पुढे येत आहे. प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर मधील गांधी आश्रम हा परिसर आहे. या परिसरामध्ये हे 2 महिला आणि पुरुषांकरिता सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत, जे गेल्या अनेक दिवसापासून बांधलेले आहेत. परंतु हे स्वच्छतागृह इतक्या दुर्गंधीमध्ये या ठिकाणी आहेत आणि अतिशय त्याचं विकृत रूप तुम्ही या ठिकाणी पाहत आहात. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी या स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नाही आहे. याचे दारं तुटलेले आहे, याच्यामध्ये कुठलंही इलेक्ट्रिक कनेक्शन नाही आहे. म्हणून गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत की या ठिकाणी नियमित साफसफाई झाली पाहिजे. या संडास आणि या दोन्ही स्वच्छतागृहांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि जर ते तोडण्याच्या मार्गावर असतील तर ते तोडण्याच्या आधी त्यांना ज्या परिस्थितीमध्ये आहेत ते वापरण्यायोग्य आहेत का हे महापालिकेनं पाहिलं पाहिजे, ते दुरुस्त केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही काही कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले आणि कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं आणि एकंदरीत कोणार्क कंपनीचं म्हणणं असं आहे की हा भाग आमच्याकडे नाही, हे काम आमच्याकडे नाही. नेमकी ही जबाबदारी मग कोणाची? ही महापालिकेनं ठरवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि या स्वच्छतागृहांचा नियमितपणे या ठिकाणी वापर होत असतो, पण गेल्या अनेक दिवसापासून हे अतिशय दुर्गंधीमध्ये आहे आणि त्याची साफसफाई नियमित होत नाही आहे. म्हणून या मागणीला आम्ही आपल्या माध्यमातून लोकांपुढं ठेवत आहोत, महापालिके प्रशासनापुढं ठेवत आहोत की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतल्या गेली पाहिजे. जर नाही घेतल्या गेली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये या स्वच्छतागृहांच्या एकंदरीत पूर्ण प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व स्वच्छतागृहांचं ऑडिट झालं पाहिजे आणि त्याची देखरेख ते कोण्या स्थितीत आहे हे पाहिलं पाहिजे. जर हे येणाऱ्या काही दिवसामध्ये झालं नाही तर मोठं आंदोलन करण्याच्या मार्गावर आम्ही सर्व लोक आहोत. स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा केल्या जात असताना शहरातील मूलभूत सुविधांची अशी अवस्था असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अमरावतीतील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था आता नागरिकांच्या संतापाचं कारण बनली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे. इथं जे सरकारी संडास आहेत त्याची काय अवस्था आहे, काय त्रास आहे तुम्हाला त्यापासून? धुवाले कोणी येत नाही, धुवाले कोणी येत नाही. जरा वास सुटला, ह्यांना इथं पाणी जाते त्या संडासात, आमच्या घराने किडे येतात बरसातीचे. आम्हाला खूप त्रास आहे त्याचा. मग आपलं काय मागणी काय आपली? बा स्वच्छता राहिली पाहिजे. अजून एक आजी ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत जुळलेले आहेत. आजी काय समस्या आहे इथली सरकारी संडासची? धुवाले येत नाही, किती 2-3 महिने झाले आता तर बिलकुलच येऊन नाही राहिले. शिलाप पडून राहिलं, एखादी दोनदा ते मतारी बुडी पडली आहे नालीतनी. लाईना नाही राहत, नाल्या कशा राहतात, हे संडासाची गंदगी. साले दरवाजे नाही आहे, सीटा फुटलेल्या आहे सगळ्या, शिलाप पडला आणि स्लॅबही पडला त्या संडासाचा. आणि आम्हाला परेशानी होते.